नांदेडमध्ये मुसळधार पाऊस, पैनगंगा नदीला पूर, किनवट आणि यवतमाळचा संपर्क तुटला। वर्धा पैनगंगा नदीला पूर, हैदराबादचे अनेक मार्ग बंद, जवळपास 50 गावांना सतर्कतेचा इशारा। मुसळधार पावसाचा मुंबईकरांना फटका, लोकल सेवा उशिराने, मुंबईकरांचे हाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आढावा। मुखेडमध्ये पूरस्थिती, आवाक्याच्या बाहेर लेंडी धरणाच्या पाणी पातळीत वाढ। मराठवाड्यात शेतीचं मोठं नुकसान, पिकांच्या नुकसानाच्या पंचनाम्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। चेंबूरच्या न्यू अशोकनगर इथे संरक्षक भिंत कोसळली, संरक्षक भिंत कोसळून 7 झोपड्यांचं नुकसान। कोकणातही मुसळधार पाऊस, कणकवली, मालवण राज्यमार्ग पाण्याखाली। पंचगंगेची पाणी पातळी 27 फुटांवर, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस, धरणाचे 6 वक्र दरवाजे 3 फुटांनी उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। ठाण्याच्या कळवा भागात साचलं पाणी, मुलांना बोटीतून करावा लागतोय प्रवास, नागरिकांकडून मदत कार्य सुरू। नांदेड इस्लापूर धरणातून मोठा विसर्ग, सहस्त्रकुंड धबधब्याचं रौद्र रूप पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। राहुलच्या वोट यात्रेला बिहारमध्ये गर्दीच नाही, राहुल गांधी यांच्या वोट यात्रेचा प्रवास सुरू। बिहारच्या औरंगाबाद इथं पोहोचली वोट यात्रा। ई वाहनांना समृद्धीवर टोलमुक्त प्रवास, परिवहन विभागाकडून चाचपणी अंतिम टप्प्यात। भाजप आघाडीचं ठरलं, काँग्रेस आघाडीचं काय? उपराष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेस आघाडीचा उमेदवार कोण? भाजपकडून उपराष्ट्रपती पदासाठी ओबीसी चेहरा, सीपी राधाकृष्णन रालोआचे उमेदवार। पुण्यात बेवड्यांचा धुमाकूळ, पुणेकर चिडले, रस्त्यावर उतरले, कोरेगाव पार्क परिसरातील पब बाहेर रणकंदन। बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीत आर्थिक गैरव्यवहार, मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांचा आरोप।